तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत काल जळगावहून आलेल्या शीतल बोराडेंची बॉम्बे रुग्णालयामध्ये तपासणी झालेली आहे। मात्र काही कारणास्तव आज शीतल बोराडेंवरती शस्त्रक्रिया होऊ शकलेली नाही। दरम्यान किडनी ट्रान्सप्लांटसाठी 7 तासांमध्ये रुग्णालयात हजर राहण्यासाठी शीतल बोराडे यांना फोन आलेला होता। जळगावहून शीतल बोराडे यांचं विमान हुकल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मदतीनं त्यांना मुंबई जे आहे ते येता आलेलं आहे। आज शिंदेंनी शीतल बोराडे यांच्याशी फोनद्वारे संवाद साधून त्यांची विचारपूस केली आहे। मात्र काही कारणास्तव आज शीतल बोराडेंवर जे आहे ते शस्त्रक्रिया होऊ शकलेली नाही। हां सर। हॅलो। हां नमस्कार दादा। हो नाही दादा, नाराज झाली पण जाऊ द्या। मला तुमच्यासारखी भाऊ माझ्या सोबत असल्यावर मग काय अजून पाहिजे मला। होईलच, आज न उद्या होईलच। बिलकुल बिलकुल माझ्या पाठीमागे तुमच्यासारखे भाऊ, गिरीश दादासारखे भाऊ असल्यावर मग मला काळजी करण्याची गरजच नाही दादा। नाही 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 बिलकुल नाही। काल म्हटलं दादा, खरोखर मला जसं काही माझे वडील किंवा माझा सख्खा भाऊ माझ्यासोबत असल्यासारखं वाटलं सर। मला खूप आधार वाटला तुमचा।